दोन वेगवेगळ्या मोर्चांची घोषणा करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक काय सांगाल? श्रुती, एक मोर्चा होणार आहे मनसेकडनं, तो 6 जुलैला हा मोर्चा होणार आहे। गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा हा मोर्चा होणार, ज्यामध्ये राज ठाकरेंनी आवाहन केले की सर्व मराठी प्रेमी मराठी माणसांनी एकत्र यावं आणि या सगळ्या लढ्यामध्ये आपण या जी काही त्रिभाषा सूत्री पहिलीपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्या विरोधात उभं राहावं, हिंदी सक्तीच्या विरोधात उभं राहावं। तर दुसरीकडे आज याच त्रिभाषा जे सूत्र आहे त्या विरोधी समन्वय समिती आहे त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांनी जो लढा सुरू केलेला आहे त्यामध्ये त्यांना पाठिंबा हवा होता उद्धव ठाकरेंचा। तर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या समन्वय समितीला पाठिंबा दिला आहे आणि 7 जुलैला उद्धव ठाकरे यांचं सुद्धा याच सगळ्या शासन निर्णयाविरोधात त्रिभाषा सूत्री आणि हिंदी सक्ती पहिलीपासून या विरोधात मोर्चा होणार आहे। हा मोर्चा हुतात्मा चौकापासून सुरू होईल। हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करून 7 जुलैला हा मोर्चा आझाद मैदान इथे जाईल। आपण जर बघितलं तर अधिवेशनाचा काळ असणार आहे आणि अधिवेशन सुरू झाल्यानंतर म्हणजे मनसेकडनं आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सरकारला घेरण्याचा हा प्रयत्न केला जाणार आहे आणि जोपर्यंत ही सक्ती मागे घेतली जात नाही, त्रिभाषा सूत्र हे मागे घेतलं जात नाही, तोपर्यंत हा लढा सुरू राहणार असल्याचं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेलं आहे। मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र यावं, पक्ष बाजूला ठेवून एकत्र यावं, इतकंच नाही तर कलाकार त्याशिवाय खेळाडू यांनी सुद्धा एकत्र यावं आणि या लढ्याविरोधात आपण एकत्र येऊन कुठेतरी शासनाला सुबुद्धी देऊ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। आणि त्यामुळे शालेय शिक्षण मंत्र्यांनी जरी सादरीकरण राज ठाकरे यांच्या समोर केलं असलं तरीही राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, त्यांचा या शासन निर्णयाला विरोध आहे। तर उद्धव ठाकरे यांनी सांगितले की सादरीकरणाची गरज नाही, आम्ही याला विरोध करत आहोत। त्यामुळे हा मराठी भाषेचा मुद्दा त्याचबरोबर हिंदी सक्ती विरुद्धचा मुद्दा कुठपर्यंत जातो यावरून नेमकं